तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण UGCnet.NTA.NIC.in वरती जातो, या साईटवरती जातो, त्यावेळेला आपल्याला ही विंडो ओपन होते. आपण आधीच पाहिलेलं आहे. त्यानंतर इथं कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीमध्ये आपण इथं या लिंकवरती जायचं आहे. ती ओपन होईल. त्यानंतर आपण आता डाउनलोड इथं माहिती संपूर्ण याच्यामध्ये घेतलेली आहे. पुढचं आहे की न्यू रजिस्ट्रेशन. दुसऱ्या याच्यामध्ये आपण रजिस्टर कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तर इथं रजिस्ट्रेशनची माहिती दिलेली आहे, काय करायचंय ते. तर या ठिकाणी काय करायचं आहे की इथं त्यांनी दिलेली आहे कॅटेगरी फी साठीची. ही लिंक दिलेली आहे. इथं तुम्हाला कॅटेगरी आपण पाहिलेलंच आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीज आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. रजिस्ट्रेशन करण्याची जी काही ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची जी काही स्टेप आहे किंवा फॉर्म रजिस्ट्रेशन करण्याची जी काही आहे ती इथं आपण बघणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपला आधार कार्ड नंबर, तर त्याच्याप्रमाणे तो आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे. रजिस्ट्रेशन फॉर द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड नोट डाऊन द सिस्टीम जनरेटेड ऍप्लिकेशन नंबर. रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जो काही ऍप्लिकेशन नंबर डाउनलोड होईल तो आपल्याकडे करून घेऊन ठेवायचा आहे. तो नंतर आपल्याला पासवर्ड आणि ते उपयोगी पडणार आहे. इथं काय म्हटले त्यांनी, 1 2 3 स्टेप झाल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. काय कसं कसं आपण करायचं आहे, तर तो 8 ते 13 कॅरेक्टर्स असणार आहे. इथं 1 स्टेप, 2 स्टेप आणि 3 स्टेप, इथं 3 स्टेप दिलेले आहेत. या तर इथं पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे. हे आय हॅव डाउनलोड इन्फॉर्मेशन रिटर्न हे करून इथं क्लिक टू प्रोसीड म्हणायचं आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला अकाउंट साइन करायचं आहे. तुम्ही हे बघा, तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करत असताना साइन इन टू युअर अकाउंट कसं करायचं आहे, तर मोबाईल नंबरवरनं, युजर नेमवरनं किंवा आधार कार्डवरनं तुम्ही इथं करू शकता. तुम्ही जर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकला तर नेक्स्ट म्हणायचं आहे आणि इथं तुमचा काहीतरी कोड नंबर द्यायचा आहे जो की 6 डिजिट असणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही साइन इन करायचं आहे. ओके, UGC नेट जून 2026 परीक्षेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना ही विंडो कशी येते ते आपण आधी पाहिलेलंच आहे. तर पहिल्या विंडोच्या इथं आपण इथं माहिती कशी काय घ्यायची आहे, कुठल्या कॅटेगरीसाठी आहे वगैरे माहिती बघितली. त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढची विंडो आपल्याला अशी ओपन होईल. हे रजिस्ट्रेशनचं 3 स्टेप आहेत त्या कम्प्लीट होतील. तर याच्यामध्ये बरीचशीच माहिती दिलेली आहे. तुमच्या परीक्षेचं फीज किती आहे, कुठल्या कॅटेगरीला भरायची कशी आहे वगैरे. स्टेप 1 दिलेली आहे, स्टेप 2 दिलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता ते, आणि स्टेप 3 दिलेली आहे. तर हे सगळं तुम्ही वाचले, डिक्लेरेशन कम्प्लीट केलेलं आहे असं समजून इथं क्लिक करायचं आहे या चौकोन बॉक्समध्ये आणि क्लिक हिअर टू प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. मग याच्यात तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. एक तर मोबाईल नंबर भरायचा आहे, युजर नेम असेल तुमचा तर तो भरायचा आहे, किंवा आधार कार्डचा नंबर भरायचा आहे. तर इथं तुम्ही तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर किंवा युजर नेम भरू शकता. त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथं भरल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. पुढची विंडो येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला
पासवर्ड भरायचा आहे आणि तो पासवर्ड फिलअप केल्यानंतर पुढचं नेक्स्ट म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं डिजिलॉकर ओपन होईल. मग याच्यामध्ये तुम्ही इथं दिलेलंच आहे त्यांनी, प्लीज प्रोव्हाइड युअर कन्सर्ट टू शेअर द फॉलोइंग विथ नॅशनल टेस्टिंग एजन्सी. मग तुम्ही काय काय तुमच्याकडचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही भरू शकता. आधार कार्ड क्लिक केलंय का सोबत देणार आहे ते, CKYC कार्ड इथं क्लिक करायचं, पॅन कार्ड, यापैकी एक जे काही असेल ते, हे 5 डॉक्युमेंट्स इथं दिसत आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जे काही तुम्ही तिथं क्लिक भरलेलं आहे किंवा सोबत जोडलं आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नेम, डेट बर्थ, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर. पुन्हा व्हॅलिडिटी द्यायचं आहे आणि पर्पज द्यायचा आहे. अलाउ इथं क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला पुढची विंडो ओपन होणार आहे. इथं डिजी लॉकर ऑथेंटिकेशन सबमिटेड अँड सक्सेसफुली कम्प्लिटेड इथं क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू प्रोसीड फॉर रजिस्ट्रेशन. एवढं तुमचं पहिलं झाल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढची विंडो ओपन होईल. इथं तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचं आहे रजिस्ट्रेशनच्या मध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला पर्सनल विंडोच्या इथं प्लीज फिल द, हे तुमचं जे काही माहिती आहे ती भरायची आहे. प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन क्लास 10th पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट इश्यूड बाय रेकग्नाइज्ड स्कूल एक्झामिनेशन बोर्ड. ते तुम्ही 10वीचे मार्क्स भरायचे आहेत. तिथं तुमचं नाव लिहायचं आहे, फादर किंवा गार्डियनचं नेम लिहायचं आहे, मदरचं नेम लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, DDMMYY म्हणजे डे मंथ इयर फॉर्मॅटमध्ये, आणि जेंडर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा इथं तुम्हाला कन्फर्म पर्सनल डिटेल इथं पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे. आपलं नाव, फादर्स किंवा गार्डियन्स नेम, मदर्स किंवा गार्डियन्स नेम आणि डेट ऑफ बर्थ DDMMYY आणि जेंडर. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचं आहे, ज्याच्यामध्ये इथं काय म्हणलेलं आहे की तुमचं नाव लिहायचं आहे, नंतर लोकेशन लिहायचं आहे, लोकॅलिटी लिहायचं आहे, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड, तुमचा जो काही पत्ता असेल तो तुम्ही इथं पत्ता भरायचा आहे. त्यानंतर इथं काय म्हटलंय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस, तर तुमचा तोच पत्ता असेल तर तो इथं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस म्हटलेला आहे, ते ईमेल ऍड्रेस इथं भरायचा आहे. कन्फर्म ईमेल ऍड्रेस, पुन्हा एकदा ईमेल ऍड्रेस भरायचा आहे. मोबाईल नंबर भरायचा आहे, तो पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे. आणि अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर, दुसरा एखादा नंबर तुम्ही इथं देऊ शकता. हे सगळं भरून झाल्यानंतर तोच जर नंबर तुम्हाला इथं माहिती ठेवायची असेल तर इथं क्लिक करायचं आहे आणि परमनंट ऍड्रेस क्लिक करून ॲज इट इज ठेवायचा, लोकॅलिटी, कंट्री वगैरे जे काही असेल ते. त्यानंतर इथं चूज पासवर्डला येईल, इथं तुम्ही पासवर्ड लिहायचा आहे. त्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन्स मध्ये तुमचं नाव किंवा प्लेस ऑफ बर्थ, स्कूल नेम, फेवरेट कलर वगैरे अशा ऑप्शन येतील. त्यापैकी तुमचा जो लक्षात राहणार असेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी आन्सर इथं द्यायचा आहे, जो तुम्ही सिलेक्ट केला ते इथं लिहायचं. अशा पद्धतीनं हा इथला कॅप्चा जो आहे तो इथं फिलअप करायचा आहे आणि क्लिक म्हणायचं आहे. इथं क्लिक म्हणल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो ओपन होईल अशा पद्धतीनं. म्हणजे तुमचा इथं ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल, जो तुम्ही लिहून ठेवायचा आहे किंवा प्रिंट काढायची आहे. आणि मग त्याचा जो पासवर्ड असेल तो तुम्ही इथं पासवर्ड ठेवायचा आहे. कॅप्चा इथं हा फिलअप करायचा आहे आणि पुन्हा इथं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तेव्हा तुम्ही रजिस्टर झाला. तर हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे की इथं आता इथं तुमचा जो काही ही माहिती भरायची आहे, डिटेल्स कशाचे, कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत. तर याच्यामध्ये नेम भरायचा आहे, लोकॅलिटी, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड नंबर, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर वगैरे, अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर हे भरायचा आहे. आणि परमनंट ऍड्रेसला सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस आहे तसं इथं तुम्ही ते येऊन जाईल. त्याप्रमाणे इथं पुन्हा एंटर कॅप्चा, इथं कॅप्चा भरायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. पुढे पर्सनल डिटेल्सची विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये तुमचा नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर ही संपूर्ण माहिती तुम्ही भरत जायची आहे, जशी तुमची असेल व्यवस्थित, स्पेलिंग मिस्टेक न करता ते भरायचं. शेवटी इथं कॅप्चा भरायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचंय. ठीक आहे. ते झाल्यानंतर पुढचं पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला विकलांगता विवरण, जर तुम्ही डिसॅबिलिटी असेल तर त्याबद्दलची इथं माहिती तुम्हाला लिहायची आहे. PWD किंवा PWBD ची माहिती इथे लिहायची आहे, हो किंवा नाही. जर तुम्ही हो म्हणला तर त्याबद्दलचं पुढचं ऑप्शन येईल, हातानी, पायानी, डोळ्यांनी, कानानी किती टक्के% तुमचं विकलांगता आहे त्याबद्दलची माहिती इथे येईल. नंतर मग ते फिलअप करून
सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेटचा नंबर वगैरे भरून तुमचा हा कॅप्चा इथं फिलअप करायचा आणि सबमिट अँड नेक्स्ट म्हणायचं. त्यानंतर ही तुमची पुढची विंडो येईल ती अशी. हे विकलांगता विवरण, तिथं PWD आहे का, येस नो, ते संपूर्ण इथं माहिती द्यायची आहे. आय कार्ड आहे का, UID वगैरे ही संपूर्ण माहिती इथं भरायची. नेक्स्ट म्हणल्यानंतर हे इथलं पुन्हा पुढची माहिती आहे तसेच फॉर्मॅटमध्ये हे सगळं भरायचं आहे. हे डिसॅबिलिटीचा प्रकार कोणता आहे तो आणि किती टक्के आहे ते इथं तो ऑप्शन येतोय. मग अशी मी सांगितलं तिथं काय काय भरायचं आहे ते. त्यानंतर पुढच्या विंडोला PWD आहे का हे संपूर्ण माहिती एका एका ऑप्शनची इथं विवरण करून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही भरू शकता. असेल तर विकलांगता असेल तर ते भरायचं आहे, नसेल तर काही नो म्हटलं की तो ऑप्शन हे येणारच नाही, तुमचं कंटिन्यू होऊन जाईल. इथं पुन्हा तेच विकलांगता विवरण दिलेलं आहे, संपूर्ण माहिती भरायची आहे. अभ्यर्थी का नाम वगैरे प्रत्येक जो ऑप्शन आहे त्या प्रत्येक ऑप्शनसाठी एक विंडो दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ही संपूर्ण माहिती इथं त्यांनी भरून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने हे भरत जायचं आहे. कोणता प्रकार आहे वगैरे, तुमचा आजाराचा काय प्रकार आहे, विकलांगतेचा कोणत्या प्रकारामध्ये मोडतं ते संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. ठीक आहे. ज्या त्या कॅटेगरीनुसार तो फॉर्म फिलअप करायचा. आता त्यानंतर तुम्हाला इथं येईल अपार ID. ऍप्लिकेशन फॉर्म स्टेप झालेले आहे, कॉन्टॅक्ट डिटेल झालाय, पर्सनल डिटेल झालाय, डिसॅबिलिटी झालाय, आयडेंटिटी डिटेल झालाय. तर रजिस्टर अपार ID हा इथं तुमचा तो जो काही नंबर असेल, अपार ID जर असेल तर तो इथं भरायचा आणि सबमिट म्हणायचा आहे. तो सबमिट केल्यानंतर एक्झाम अँड सेंटर डिटेल्स. आता तुम्ही इथं तुमचं बेसिस म्हणजे कुठल्या डिग्री आहे तुमची, मास्टर डिग्री कोणत्या शाखेतून आहे ती लिहायची आहे. इथं सब्जेक्ट लिहायचा आहे, तिथं इकॉनॉमिक्स, रुरल इकॉनॉमिक्स वगैरे हा ज्यांचा अर्थशास्त्र विषय असेल त्यांनी ते भरलेलं आहे. मीडियम लिहायचं आहे, हिंदी किंवा इंग्लिश. आणि इथं सिटी चूज करायची आहे, तर तुम्ही इथं तुमचं सेंटर घेऊ शकता. मग अशी मी तर सांगितलं होतं की महाराष्ट्रातले कोणकोणते जिल्हे आहेत किंवा कोणकोणती सेंटर्स आहेत आणि त्याचा कोड काय आहे, तर इथं तुम्ही ते भरायचं आहे. आणि त्याप्रमाणे भरून झाल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आणि पुढे जायचं. त्याच्यात पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथं एज्युकेशन डिटेल्स लिहायचं आहे. तिथं मास्टर डिग्रीचं क्वालिफिकेशन डिटेल लिहायचं, तुमचं पासिंग, येस पास किंवा नापास ते लिहायचं. पासिंग ऑफ इयर लिहायचं आहे. नंतर तुमच्या स्टेटचं किंवा कोर्सचं नेम लिहायचं आहे. फायनल इयरचं किंवा वेटिंग असेल, चालू असेल शेवटचं वर्ष तर ते लिहायचं आहे. नंतर क्वालिफाईंग स्टेटस लिहायचं आहे, एक्झामिनेशन फॉर्म लिहायचा, कुठून तुम्ही करताय ते, युनिव्हर्सिटीचं नेम लिहायचं आहे. रिझल्ट मोड कसा आहे, पर्सेंटेज आहे किंवा आता ग्रेड येतात तर तसं काही आहे का ते लिहायचं. जर टोटल मार्क्स किती आहेत, ऑप्टेन किती मिळालेत आणि मार्क्स. जर तुमचं पर्सेंटेजचं सिस्टीम असेल तर इथं मार्क्स विचारले जातील. जर तुमचं ग्रेड असेल तर मार्क्स त्या पद्धतीनं पुढचे ऑप्शन येतील आणि तुमची ग्रेड लिहिली जाईल. त्यानंतर इथं कॅप्चा भरायचा, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. पुढे जायचं आहे, तुमचं ऍडिशनल डिटेल्स काय असतील तर लिहायचं आहे. यू आर अ ट्विन अँड बोथ अप्लाइंग फॉर UGC नेट. जर तुम्ही जुडवा बच्चे असाल तर ते लिहायचं आहे. इथं जुळी मुलं असेल तर त्याबद्दलची माहिती आहे का आणि दोघंही परीक्षेला बसलेला आहात का, तर येस ऑर नो इथं करायचं आहे. नसेल तर काही विषय नाहीये. PhD झाली असेल तर त्याचे डिटेल्स लिहायचे आहेत. रिसर्च किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तर ते लिहायचं आहे. त्याबद्दलची माहिती कॅप्चा भरायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचंय. अशा पद्धतीने हा तुमचा फॉर्म भरत जाईल. अप्लाय फॉर इथं तुम्ही काय लिहिलेलं आहे ते बघा. इथं बेस्ड ऑन द डिटेल सबमिटेड इन द ऍप्लिकेशन फॉर्म यू आर इलिजिबल फॉर द फॉलोइंग प्रोग्राम. प्लीज सिलेक्ट द प्रोग्राम फॉर
कोणत्यासाठी तुम्ही अप्लाय करत आहे ते लिहायचं. असिस्टंट प्रोफेसर साठी करताय का PhD ओनली साठी करता आहे, आणि कॅप्चा भरायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. आता हा तुमचा जो इथं आहे तर लाईव्ह फोटोग्राफ घ्यायचा आहे. इथं कॅमेरा ओपन होतो, तुम्ही समोर बसायचं आहे कॅमेराला. इथं कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ म्हटल्यानंतर तुमचा फोटो इथं घेतला जाईल आणि तो इकडं अपलोड केला जाईल. तर त्या पद्धतीनं तुमचा तो फोटो तिथं अपलोड करायचा आहे आणि रिफ्रेश कॅप्चर फोटो इथं करून तुमचा फोटो इथं अपलोड होईल. लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे, स्कॅन करायचा नाहीये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केलं की पुढे तुमचं इथं सिग्नेचर एक येईल, ह्याची फाईल आणि JPG इमेज मध्ये, आणि सिग्नेचरची आणि फोटोग्राफची येईल. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. आता महत्वाचा विषय आहे की रिव्ह्यू पेज ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. आता तुम्हाला संपूर्ण तुमचा फॉर्म इथं पाहायला मिळणार आहे, तुम्ही काय काय भरलेलं आहे ते. कॅन्डिडेट्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी वगैरे वगैरे संपूर्ण माहिती. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसला आहात का, अप्लाइड बट अवेटिंग द सर्टिफिकेट वगैरे, जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात त्याबद्दलची ही संपूर्ण आपण जे जे काही भरलेलं आहे ते एका फॉर्म मध्ये तयार होतंय. आणि तुम्ही जर माहिती संपूर्ण बरोबर असेल तर इथं क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचंय. आलं इथं शेवटपर्यंत. इथं आपण आता असिस्टंट प्रोफेसर, PhD ओनली, लँग्वेज, तुमचं जे कोणतं सिटी दिलेलं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार. इथं क्लिक करायचं, नेक्स्ट करायचं, इथं क्लिक करायचं. तुमची माहिती बरोबर आहे का चेक करायचं. पर्सेंटेज वगैरे, युनिव्हर्सिटी नेम, शिक्षणची संपूर्ण माहिती इथं आलेली आहे. अशा पद्धतीने इथं तुम्ही भरायचं. तर ऍडिशनल डिटेल्स मध्ये इथे तुम्ही भरलेलंच असेल, एक सर्व्हिसमॅन आहे का, रिसर्चमॅन आहे का, PhD आहे का वगैरे. तर असं हे इथं क्लिक केल्यानंतर पुढे जायचं. हा तुमचा आत्ता केलेला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि आय ऍग्री म्हणायचं आणि फायनल सबमिशन करून टाकायचं. तुमचा पूर्ण फॉर्म तुम्हाला इथं दिसलेला आहे की तुम्हाला सगळे तुमची माहिती जी भरलेली आहे ती बरोबर आहे का इथं दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा संपूर्ण फॉर्म भरला गेलेला आहे आता. आणि ही फॉर्म भरण्याची प्रोसिजर इथं दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं तुमचं. आणि शेवटी तुम्हाला इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथं हे करून तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार आहे हे. आणि फी साठी हे सगळं पूर्ण झाल्यानंतर फीचं ऑप्शन येईल. जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल तर पेंडिंग असं दाखवलं जाईल. जे कम्प्लीट असेल ते कम्प्लिटेड दाखवलं जाईल. आता इथं ऍप्लिकेशन नंबर, तुमचा फॉर्म भरायचा, फी भरायची राहिलेली आहे. पे एक्झामिनेशन फी वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ते केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल ऑनलाईन पेमेंट, प्रोसीड फॉर पेमेंट. इथं प्रोसीड करायचं आहे ऑनलाईन पेमेंट. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं फी भरणार आहात ते इथं सिलेक्ट करायचं आहे. अमाऊंट ऑटोमॅटिकली येतीच तुमच्या कॅटेगरीनुसार. तुम्ही कसं भरणार आहे, कुठल्या बँकेचं, कॅनरा बँक, HDFC, ICICI, SBI, युनियन बँक, ते सिलेक्ट करायचं आणि प्रोसीड टू पे म्हणायचं, सबमिट करायचं. तुमची फी भरली जाईल आणि फी भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही याचं जे काही माहिती आहे ती संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे आणि त्याची पूर्ण प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे, जी नंतरच्या उपयोगी येणार आहे तुम्हाला. त्यासाठी आता तुम्ही हे एवढी सगळी जी माहिती आहे ती भरण्यासाठी तुम्हाला एक साईट मिळालेली आहे, ugcnet.nta.nic.in किंवा www.nta.ac.in. याच्यावरती तुम्ही तुमचा फॉर्म या साईटवरती जाऊन भरायचा आहे. पूर्ण माहिती वाचायची आहे, फॉर्म भरायचा आहे आणि सगळी प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. याच पद्धतीनं तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा. काही अडचणी असतील तर मेसेज करून नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या वर्षामध्ये जी UGC नेटची एक्झाम होणार आहे त्या परीक्षेला सहभागी होता येईल. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.